नागपूर जिल्ह्यातल्या सावनेर तालुक्यातील माळेगाव परिसरात काल झालेल्या भीषण अपघातानंतर नागरिकांचा संताप उफाळून आला होता। संतप्त ग्रामस्थांनी महामार्गावर उतरून आंदोलन केल्यामुळे तब्बल 3 तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। सावनेर तालुक्यातल्या माळेगावात काल सकाळी ट्रक आणि ऑटोत भीषण धडक झाली होती। या अपघातात ऑटो चालक इंद्रजीत निकोसे याचा जागीच मृत्यू झाला होता। अपघात इतका भीषण होता की ऑटोचा अक्षरशः चकणाचूर झाला। या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी महामार्गावर उतरून आंदोलन केलं। या आंदोलनामुळे जवळपास 3 तास दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती आणि परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं। घटनेची माहिती मिळताच सावनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी आपल्या ताफ्यासह इथं पोहोचले। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। दरम्यान रखडलेल्या पुलाच्या कामामुळे आणि संथ गतीने सुरू असलेल्या महामार्गाच्या कामामुळे वारंवार अपघात होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे। अभी 1-1.5 साल से काम चालू है। यहाँ पे जनता कम से कम नहीं निदान तो 8 से 10 लोग मर गए, कोई बच्चे भी गए, कोई कुछ भी हो गया। वन साइड रोड चालू है राइट में मालेगांव के सामने से। अब जनता हमारी मांग होती है क्या कम से कम दोनों भी साइड से सर्विस मिले। ही जे आज जे मृत्यू झाला याच्या अगोदर बी 1-1.5 महिन्या अगोदर एक हादसा झाला होता। आम्ही प्रशासनाला जागा केलं होतं, पेपरबाजी बी झाली होती। त्याच्यानंतर बी यांनी त्या कॉन्ट्रॅक्टरनं टाळाटाळ केली। आज ही दुर्दैवी घटना ह्या लहान मुलाला घ्यायला चालला होता, याच्यासोबत ज्या 17 पोरं होती। आज जर वापसीवर समजून जा ते 17 पोरं वापसीवर आले असते तर आज आमच्या गावामध्ये चुली नसत्या पेटला, एवढा मोठा अनर्थ घडला असता। ठेकेदाराला सांगून प्रशासनाला सांगून कोणी ऐकायला तयार नाही। याच्या अगोदरही आमच्या गावातले 5 लोक एका वेळेस मेलेले आहेत। आम्ही त्या दुःखातून सावरायचं आहे तर अजून ही घटना अजून अशा तयारीच होऊन राहिली आहे। याच्यावर प्रशासनानं काहीतरी कडक निर्णय घ्यायला पाहिजे। आम्हाला दोन्ही रोडला दोन्ही इकडे ह्या पुल्या बने नाही तर न बने केव्हाही बने, पण प्रशासनानं दोन्हीकडे साईड रोड बनवायला पाहिजे। बस आमची एवढी डिमांड आहे। आजचा जो अपघात झालेला आहे त्या अपघाताची नुकसान भरपाई पाहिजे आम्हाला, आणि जोपर्यंत प्रशासन कुठलीही कारवाई करणार नाही तोपर्यंत इथली डेड बॉडी उठणार नाही आणि तो जो काही आहे आणि कोणावरही कुठली कारवाई होणार नाही ज्यांनी आंदोलनामध्ये भाग घेतलेला आहे। आता यामध्ये आज 12 ते 13 लोकांचा ॲक्सिडेंट झालेला आहे, अपघात झाला आतापर्यंत, त्याचं काहीच भरपाई झाली नाही अजूनपर्यंत। पण जे NHI कडनं हा काही दुर्लक्ष झालेल्या कामावर जोपर्यंत काम पूर्ण होणार नाही तोपर्यंत इथनं डेड बॉडी हलवणार नाही आम्ही। आणि 1.5 ते 2 वर्षापासून काम सुरू आहे, स्लो पद्धतीने चालू आहे की याच्यामध्ये प्रत्येक वेळेस 2 महिन्यात 3 महिन्यामध्ये ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे।